टेकडीवर बसलेले, मला गुरुमंत्र द्या, मला गुरुप्रसाद मिळाला पाहिजे. तुला प्रसाद पाहिजे का म्हणे. हा मला प्रसाद पाहिजे. उचललं आणि डोंगरातून खाली फेकून दिलं. तो घरगळत गेलं. ते अचानकच त्याला माहित नाही हा प्रहार झालेला. अहो ते हात मोडला, पाय मोडला, खाली घरगळत गेलं. गुरु खाली गेले, त्याला उचललं, ताकदीवान होते, वर आणलं, हातापायाला लेप लावला, पट्ट्या पिट्ट्या बांधल्या. मग त्याचं सी सू सगळं त्या गुरुने केलं. खाऊ घालायचे, पाणी पाजायचे. तो म्हणे असला कसला गुरुप्रसाद आहे. ते म्हटले गुरुप्रसाद तसा नाही कळत ना, अडचणीत कळतो. तो अडचणीतच नव्हता म्हणले, म्हणून तुला अडचण निर्माण केली आणि अडचण निर्माण करून तुझ्यावर मी उपकार केले. आता कळतं ना गुरु कसा असतो. चुकलं तर दंडही देऊ शकतो म्हणे, उचलून फेकू शकतो म्हणे. तुला लक्षात ठेव, सांगितलं ते आचरण नाही केलं, माझ्याशी गाठ आहे म्हणे, लक्षात ठेव. आणि सांगितलं ते जर केलं तर प्रेमानं तुला खाऊही घालील, तुझी शिसू सुद्धा पुसून टाकील. गुरु संदीपाणीच्या आश्रमामध्ये भगवान गोपाल कृष्ण बलराम दादा यांना पाठव. आता खरं तर भगवान गोपाल कृष्ण राजपुत्र आहेत, त्यांना काही कमी नाही आहे. रथ नेऊन सोडायला आहे. यांनी सांगितलं ठीक आहे, इथपर्यंत रथ आणला, हरकत नाही. अरे भाई कपडे तर राहू दे. हे नाही, तिथे जो ड्रेस कोड आहे ना तो महत्वाचा आहे. भगवे वस्त्र परिधान केले, मुंडन केलं, शेंडी ठेवलेली आहे, सगळं तिथल्या विद्यार्थ्यासारखं ड्रेस कोड आजही चाललंय ना. अनेक ठिकाणी म्हणतात की नाही बा आम्ही या धर्माचे त्या धर्माचे, आणि मग इथे आमच्यावर सक्ती नको, बंदी नको या शाळेमध्ये. ते सांगतात नाही ड्रेस कोड आहे, सांभाळावं लागेल तुम्हाला. इथला जो नियम आहे तोच ड्रेस पाहिजे. त्या काळामध्ये तेच होतं, ड्रेस कोड होता तो. भगवंतानं सांगितलं नाही, मी जर आज बदल केला तर माझ्यानंतर अनेक राजपुत्र इथे येतील आणि ते सुद्धा राजाच्या वेशामध्ये असतील, आणि माणसाच्या अंगावर राजाचा वेश असेल तर दुसऱ्यावरती तो अत्याचार करेल, मी मोठा आहे असा समजेल. असं नाही, अंगावरती ते भगवे वस्त्र, गळ्यात माळ चंदनाची, कपाळाला टीका, शेंडी, पूर्ण मुंडन केलेलं, भिक्षा मागायची आहे, भिक्षा मागून उदरनिर्वाह करायचा आहे. अगदी दुसऱ्या विद्यार्थ्यासारखं. स्पेशल खोली नाही, काही स्पेशल नाही, काही स्पेशल नाही. विद्यार्थी दशेमध्ये आहेत ना, स्पेशल कशाला पाहिजे तुम्हाला. सर्वांसोबत असलं पाहिजे, त्यांच्यासोबत स्नान करायचं, त्यांच्यासोबत स्तोत्र म्हणायचं, त्यांच्यासोबत समोर बसायचं, अध्ययन करायचं, मंत्रांचा उच्चार वगैरे वगैरे सगळं सगळं भगवान गोपाल कृष्णाने अगदी पटपट पटपट पट सगळं शिकून घेतलेलं आहे. म्हणजे पहिल्या वर्गात प्रवेश मिळवला, तिसरीचा अभ्यास, तिसऱ्या वर्गात जाईपर्यंत 10वीचा अभ्यास. अशा प्रकारे भगवंतानं सगळं सगळं आत्मसात केलेलं आहे. संदीपानी म्हणाले, देवा भगवंता, तुम्ही आमच्या आश्रमात आलात शिकण्यासाठी नाही, आम्हाला परिष्कृत करण्यात यासाठी आलात, आम्हाला पावन करण्यासाठी आलात. तुम्हाला मी काय शिकवावं. सागराला काय उपमा द्यावी. सागरम सागरोपमा, सागराला सागराचीच उपमा आहे. तुम्ही अथांग ज्ञानाचे सागर आहात, मी एक ज्ञानाचा बिंदू आहे, एक थेंब आहे. तुम्हाला काय ज्ञान देऊ शकतो मी. माझ्याकडे काहीच नाही आहे. अशा प्रकारे भगवंताचा अभ्यास तिथे पूर्ण झालेला आहे. भगवंताला तिथे एक बालमित्र भेटला, सुदामा. ब्राह्मण, अत्यंत गरीब, दरिद्री, 18 विश्व दारिद्र्य त्या ब्राह्मणाकडे. तो सुदामा भगवंतापेक्षा लहान आहे. भगवंताची त्याची गट्टी जमली, मैत्री जमली, घट्ट मैत्री. विद्याभ्यास पूर्ण झाला. सुदामा म्हणतो, कृष्णा
मला विसरून तर जाणार नाही ना तू? तू चाललाय आता. भगवंत म्हणतात मैं वो हूं जिसने मुझे प्रेम दिया, मैं उसको भूलता नहीं, कभी भूलता नहीं. मैं भूलने वाला नहीं हूं, जन्म जन्म तक मैं याद रखता हूं, सबको याद रखता हूं, कधीच विसरणार नाही मी. अरे माणसाने केलेल्या, जीवाने केलेल्या कर्माचं ज्ञान मला कळतं, ते विसरत नाही. जीवाने केलेलं पुण्यकर्म, पापकर्म, सगळ्या कर्माची जाणीव मला आहे, मला कळतं सगळं. आणि तू माझ्यासोबत दोस्ती केली, मैत्री केली, मी विसरेन तसा तुला. भगवंत आणि बलराम दादा विद्याभ्यास करून परत मथुरेमध्ये आलेले आहेत. 17 वेळेस आक्रमण करून जरासंध परेशान झालेला आहे. 18व्या वेळेस त्यांनी पुन्हा काय केलं? कालियवनाला आणलं. बलाढ्य धिप्पाड कालियवन आपल्याच्यानं होत नाही ना, दुसऱ्याला कोणाला तरी घरात घुसवायचं. कालियवन भारतातला नाही आहे, अफगाण, त्याच्या पलीकडे, त्याचं इराणच्या पलीकडे होता तो. बलाढ्य शूरवीर उंचापुरा त्याला आणलेलं आहे. त्यांनी बघितलं, मथुरेला वेढा दिला. जरासंधाचं सैन्य, कालियवनचं सैन्य, जरासंधाच्या काही मित्रांचं सैन्य, सगळं वेढा दिल्यानंतर ते बघितलं. पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की आता हे प्रचंड सैन्य आहे. भगवान गोपाल कृष्णाला बाकीचे म्हणतात, भगवंत आहे कसं आहे, मला चिंता करू नका. भगवंतानं लखोटा पाठवला, लखोटा. कालियवनाला सांगितलं, आपण उंच धिप्पाड, मी आपल्याला घाबरत नाही, पण एक गंमत आहे, आपण दोघं जर लढायला लागलो, दोघंच लढू, तुम्ही हारले, हे मथुरा तुमची, मी हारलो, मथुरा तुमची, तुम्ही हारले, नीट वापस जायचं सगळं सैन्य घेऊन. कबूल आहे म्हटले. हो, काय हरकत नाही. तयार झाला तो. भगवंतानं सांगितलं, इथं जर आपण लढलो, समजा तुम्ही खाली पडले, मी तुमच्या छातीवर बसलो, तर तुमचं सैन्य माझ्या सैन्यावर तुटून पडल, विनाकारण मरतील ना ते. मी खाली पडलो, तुम्ही माझ्या छातीवर बसले, माझं सैन्य तुमच्या सैन्यावर तुटून पडेल. म्हणे हो, हेही बरोबर आहे. आपण जरा युद्धभूमीपासून बाजूला जाऊ, आपण दोघं एकामेकाला मारू, लढू, काय असेल ते. एक संपला की दुसरा जिंकला. ठीक आहे. भगवंताने युद्धभूमीतून बाजूला जायला सुरुवात केली. कालियवन पाठीमागं चाललेलं आहे. कुठं? इथं थोडंस डोंगराच्या पलीकडे, हे इथं आत्ता थोडंसं पलीकडे. असं करता करता 5-10 किलोमीटर भगवंत पुढे गेलेले आहेत. जसं जसं भगवंत पुढे जात आहेत तसं भगवंतानं स्पीड वाढवायला सुरुवात केली. अरे कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत? थोडंसं जरासं बस. भगवंताची स्पीड चालण्याची वाढलेली आहे. कालियवन ही स्पीड, असं तोही मोठा होता. मग शेवटी भगवंतानं बघितलं कालियवन जास्त त्याचे पावलं पडत आहेत, भगवंतानं पळायला सुरुवात केली. काय कमाल आहे. कालियवनासारखा धिप्पाड माणूस, उंचापुरा माणूस, पण भगवंताला पकडू शकत नाही. भगवंत म्हणतात, पळ पळ पळ, मला धार, मला धार, पकड. आणि जो भगवंतानं रनिंग करायला सुरुवात केली, तुम्हाला सांगतो, इतके पळाले भगवंत, कालियवन थकून गेला. डोंगरावर चढले. डोंगराच्या एका गुहेमध्ये भगवान गोपाल कृष्ण गेले. तिथे मुचकुंद विश्रांती करत होते. तुम्हाला सांगितली कथा सुरुवातीलाच. तो मुचकुंद झोपलेला आहे. देवांनी त्याला वरदान दिलेलं आहे की तुझी झोप जो मोडेल तो जळून भस्मसात होईल. भगवंतानं आपल्या अंगावरचं जे उत्तरीय वस्त्र आहे त्याच्या अंगावर पांघरून टाकलं. खांबाच्या आड जाऊन उभं राहिले. कालियवन आला.
आल्यानंतर दम लागला, धापा टाकत होता, गुहेत घुसला, पाहिलं इकडे तिकडं, त्याला पितंबर दिसला. मला इथं झोपला काय काळ्या, लात मारली, जोरात लात मारली, परिणाम नाही, पुन्हा मारली. त्यांनी कड फेरला, अंगावरचं उत्तरीय वस्त्र असं ओढलं, त्यांनी खेचलं. जसं खेचलं तसं त्यांनी डोळे उघडले. कितीतरी वर्ष तो झोपलेला आहे, दाढी पांढरी झालेली, जटा पांढऱ्या झालेल्या. उठला, याच्याकडे बघितलं, जसं पाहिलं तशी चिंगारी पेटली. उभ्या उभ्या पेटला काळजेवण, उभ्या उभ्या. पाणी पाजायचं काम नाही पडलं, किरडी बांधायचं काम नाही पडलं, नाही पडलं का? टायरचं काम नाही, पेट्रोलचं काम नाही, राखेलचं काम नाही, डिझेलचं काम नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. धड 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 पेटलं, उभ्या उभ्या खतम झालं. त्याच्या लक्षातही नाही आलं काय प्रकार झाला तो. राख एकदम खतम. डोकं पहा भगवंताचं कसं आहे. विचार करत असताना भगवंत कसा विचार करतात, मी पळतो आहे, याचं मरण कोणाच्या हातामध्ये आहे. हे माझं गिऱ्हाईक नाही, याला मरायचंय. कोणाच्या हस्ते मरायचंय ठरलेलं आहे, मुचकुंदाच्या हाते याचं मरण आहे. पण मुचकुंदापर्यंत याला नेण्याची आपली जबाबदारी आहे. काम मिटलं. आपण कशाला प्रयत्न करत बसायचे? याला कशाला लीळादान संबंधदान दोन्ही देत बसा? फुकटचं नाही, फुकटच दे. स्वतः मारलं असतं भगवंतांनी, लीळादान मिळालं असतं, स्पर्श म्हणजे संबंधदान मिळालं असतं. भगवंत म्हणले याची लायकी नाही संबंधदान देण्याची, याची लायकी नाही लीळादान देण्याची, याला आपण नाही मारायचं. मुचकुंदाकडे घेऊन गेले. पळता पळता विचार करतात की याला काय करायला पाहिजे, कुठं न्यायला पाहिजे. युद्धभूमीतून पळाले पण युद्धातून नाही पळाले. आलं का लक्षात? युद्धभूमीतून जरूर पळाले पण युद्ध बंद आहे का? नाही, युद्धातून नाही पळाले. मुचकुंदाला मोक्ष दिले भगवंताने. काळ यवन धडधड पेटला. त्यांनी बघितलं, कारण त्याला सांगितलं होतं की तुम्हाला दर्शन होईल यावेळेस. ज्या वेळेस जो तुमची झोप मोडेल तो खतम होईल, तो मरण पावेल, त्याचा नाश होईल आणि तिथे तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. तरी पाहिलं, एक काम तर पूर्ण झालं. ज्यांनी माझी झोप मोडली तो तर मरण पावला, पण भगवंत कुठे आहेत? इकडे तिकडे बघितल्यानंतर भगवंत खांबाच्या आडून पुढे आले. भगवंताचे चरण पकडले मुचकुंद राजाने. देवा भगवंता, तुमचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. भगवंत आणि मुचकुंद त्या गुहेतून बाहेर आलेले आहेत. काळ यवनाच्या सैन्याला कळलं, जरासंधाला कळलं काळ यवन एवढा धिप्पाड, आणि तो मरण पावला. तो पाठील पाय लावून पळत सुटला. जरासंध सगळं सैन्य दानापान झालं. द्वारकेचा वेढा उठला. भगवंताने विचार केला, हे काही बरोबर नाही, सारखं सारखं हा आपल्याला त्रासच देत राहील म्हटले. आणि शत्रू लई झाले, शत्रू लई झाले. मग काय करावं? भगवंताने विचार केला की आपण ही आपली राजधानीच पळवली पाहिजे, इथं ठेवायचीच नाही. विश्वकर्म्याला सांगितलं. महानुभावातले 7 ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये देवाची दादुलेपणाचा उभारा, नसाहेची साता सागरा, भेन ओसरोनी मागारा, दिधली द्वारावती. 7 समुद्राला भगवंताच्या मोठेपणाचा उबारा सहन झाला नाही. समुद्र घाबरला आणि द्वारका रचण्यासाठी त्यांनी जागा करून दिली. नरेंद्राच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये ही ओवी आलेली आहे.
भगवंतानं द्वारकेची रचना करायला सांगितली. द्वारका सोन्याची. कशाची? सोन्याची. काही लोक म्हणले काही बंडल मारता का? सोनं किती महाग आहे. 1 ग्राम घ्यायचं तर परेशानी, तुम्ही म्हणता सोन्याची द्वारका. आजही भारताकडे प्रचंड सोनं आहे, आपल्याला माहित नाही. सोनं म्हणजे एक प्रकारचा दगडच, खनिज आहे. जसं लोखंड, जस्त, तांब, पितळ हे जसे धातू आहेत ना, जमिनीतूनच निघतात, तसं सोनंही जमिनीतूनच निघतं. मग सोन्याची द्वारका ही गोष्ट खोटी आहे का? आता आपण खोटी म्हणणार नाही. आपली भगवंतावर भक्ती आहे, शास्त्रात जे सांगितले ते बरोबर आपण मानणार. नास्तिक माणूस कशाला म्हणेल? नाही का? सोन्याची म्हणजे नेमकं काय तुम्हाला सांगतो. सोन्यामध्ये 2 गुण आहेत. एक वर्धनीयता, म्हणजे त्याचा पातळ पत्रा होतो. सोन्याचा चांदीचा पातळ पत्रा होतो. किती पातळ होतो? आता सोन्याचा वर्क तुम्ही पाहिला नाही, पण चांदीचा वर्क पाहिलाय. वर्क कळतो ना? वर्क कशाला म्हणतात? बर्फीवरती, काजू कतलीवरती एक पातळ पापुद्रा असतो, त्याला वर्क म्हणतात. चांदीचा वर्क येतो, चांदीचा पातळ पापुद्रा येतो. मग इतकं पातळ करता येतं चांदीला. सोन्याला त्यापेक्षाही पातळ करता येतं. या गुणाला, त्या धातूच्या या गुणाला वर्धनीयता असं म्हणतात. काय म्हणतात? वर्धनीयता म्हणजे वाढू शकते, ते पातळ होऊ शकते, लांब असं होऊ शकते. आणि तन्यता म्हणजे त्याची किती बारीक तार होऊ शकते सोन्याची. आलं का लक्षात? कितीही बारीक, केसापेक्षाही बारीक बनवू शकते. का असं होतं? तर त्याच्यामध्ये ते ताणल्या जातं, ताणू शकतं सोनं, खूप लंब ताणू शकतं. त्याच्यासारखा दुसरा धातू नाही ताणण्यामध्ये, म्हणून त्याला तन्यता आणि वर्धनीयता हे 2 गुण सोन्यामध्ये आहेत. मग आता एक लक्षात घ्या, सोन्याच्या विटा जर असतील आणि त्या एकावर एक ठेवल्या, किंवा सोन्याचे दगड एकावर एक ठेवले, 50 दगडाची भिंत आहे, खालचा दगड राहीन का? नीट राहीन का? चपून जाईन वजनानं. बरोबर आहे का? तर त्याच्यामध्ये वर्धनीयता गुण आहे, गुणधर्म आहे. भौगोलिक दृष्टिकोनातून, रासायनिक दृष्टिकोनातून विचार केला तर सोन्याची द्वारका शक्य नाही. आलं का लक्षात? मग बांधली ती खोटी आहे का? नाही, ती बी खरी आहे. बरं, सोन्याचीच का बांधली? सोन्यापेक्षा कठीण हिरा आहे. सोन्याचं काय कारण आहे? त्याचं कारण असं आहे, द्वारका दगडाचीच आहे, सोन्याची नाही. मग सोन्याचं का म्हटलं गेलेलं आहे? त्याचं कारण सांगतो. दगड समुद्राच्या खाऱ्या पाण्याने झिजतात आणि लवकरात लवकर समुद्राकाठची जेवढी मंदिरं आहेत किंवा जेवढ्या इमारती आहेत त्या लवकर पडू शकतात. आलं का लक्षात? का? तुम्हाला माहिती, मुंबईला गाड्या स्वस्त मिळतात की नाही? मुंबई तुमच्या जवळ आहे, गाड्या स्वस्त मिळतात. कारण काय माहिती आहे ना? काय कारण आहे? 1 वर्षानंतर गाडीच्या खालून गाडी गंजायला सुरुवात होऊन जाते, ऑक्सिडीकरण लवकर होतं. का? खारे वारे, समुद्राचे खारे वारे त्या लोखंडाला लागतात आणि ते लोखंड झिजायला लागतं. म्हणून समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे दगड सुद्धा झिजतो. तो झिजू नये म्हणून सोन्याचं पाणी केलेलं आहे आणि त्याच्यात दगड बुडवलेली आहेत. आलं का लक्षात?
सोन्याचं पाणी करून त्याच्यात दगड बुडवले आणि मग त्या दगडामध्ये बांधकाम सुरू केलेलं आहे. लंका कशाची होती? सोन्याची. समुद्राकाठची जेवढे जेवढे मंदिरं होती, जेवढ्या राजधान्या होत्या, त्याचा सोन्याचा उल्लेख आहे. त्याचं कारण तेच आहे. सुदामाला नगरी दिली, कशाची होती? सोन्याची. समुद्राकाठीच. लंका सोन्याची. काय कारण? ऑक्सिडीकरण होऊ नये दगडाचं म्हणून. द्वारका सोन्याची. एवढंच काय? सोमनाथ मंदिर सोन्याचं. आणि सगळी सगळी जी बांधकामं आहेत ही सगळी समुद्राच्या काठाला आहेत. ह्याच्याहून तुमच्या लक्षात येईल हे म्हणजे हे रासायनिक कारण आहे. या अर्थानं ती सोन्याची आहे. संपूर्ण आतून दगड सोन्याचा आहे असं नाही आहे ते. आता लोक खोटं नाही बोलू शकणार या गोष्टीला. काही सांगतात बा असं नाही म्हणू शकत, कारण ते सत्य आहे. दुसरी गोष्ट, भारताचं रक्षण करायची पहिली जबाबदारी भगवान गोपाल कृष्णाने घेतलेली आहे. तुमच्या लक्षात असेल तर द्वारकेला जेव्हा भगवंताची राजधानी होते, द्वारकेपासून सोमनाथ पर्यंतचं अंतर जे आहे ते किती आहे माहिती आहे? सोमनाथ पर्यंत प्रभास क्षेत्र 250 किलोमीटरचा किनारपट्टा आहे. 250. या 250 किलोमीटरचा किनारपट्टा जो आहे तो भगवान गोपाल कृष्णाच्या ताब्यात आहे. कधी भगवंत सोमनाथला जायचे, कधी जेव्हा वाटलं तेव्हा सोमनाथ पर्यंत जायचे भगवंत. द्वारकेपासून ते सोमनाथ पर्यंत हा सगळा किनारपट्टा भगवंताच्या ताब्यात होता. त्यामुळे या किनारपट्ट्यावरून कोणीही माणूस गनिम भारतात घुसू शकत नव्हता त्या काळात. 5000 वर्षापूर्वी त्या काळात. जी जी माणसं समुद्र मार्गाने भारतामध्ये आली ना, नंतर कलिकत बंदरामध्ये आक्रमण झालं, तिकून घुसला एक. कोलंबस मुंबईला आला, नंतर मुंबई बंदरामध्ये आलं का लक्षात? ही सगळी समुद्र मार्गाने आलेली आहेत. लुटारू जेवढे इंग्रज आले ते सगळे सगळे समुद्र मार्गाने आलेले आहेत. यवनही आले, तेही समुद्र मार्गाने आलेले आहेत. या सुरक्षेचा कोणी विचार केला नाही. 5000 वर्षापूर्वी भगवान गोपाल कृष्णाने भारताची सुरक्षा आपल्या ताब्यात ठेवली होती. 250 किलोमीटरचा किनारपट्टा. भगवान गोपाल कृष्णाचं जे सैनिक होतं, जे यादव होते 56 कोटी, हे यादव डोळ्यात तेल घालून ती किनारपट्टी सांभाळत होते. दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो. द्वारकेची रचना झाली, भगवंतानं आपलं कुटुंब पहिलं सुरक्षित केलं. कुटुंबाला त्रास होतोय का? उचललं आणि पार दूर घेऊन गेले. किती किलोमीटरचं अंतर आहे माहिती आहे? 750 किलोमीटर. मथुरा ते द्वारका याचं अंतर 750 किलोमीटर आहे. 750 किलोमीटरवर दूर नेऊन ठेवलं आपलं कुटुंब. सगळे आपले सगळे सोबती संबंधी, माता पिता, यशोदा माता, देवकी माता, नंद बाबा, वसुदेव बाबा, सगळे सगळे टोटल, वैजा, वाकोड्या, पेंद्या, सुदामा, सगळे नेलेले तिकडे. पहिलं हे सुरक्षित केले आणि मग मध्य भारतामध्ये येऊन भगवंत राजकारण करायला सुरुवात करतात. हेच तुम्ही करा. राजकारण करायचं असेल ना, खुशाल करा. कुटुंब पहिले सुरक्षित करा. कुटुंबावर कुठली आच नाही आली पाहिजे हे डोक्यात ठेवा. कुटुंबाला कुठला त्रास नाही झाला पाहिजे हे डोक्यात ठेवा. भक्ताला कोणता त्रास नाही झाला पाहिजे भगवंतानं डोक्यात ठेवलेला आहे आणि मग राजकारण केलेलं आहे. म्हणून तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हटलं की गीता अभ्यासा, कृष्ण अभ्यासा. राजकारण करायचंय ना, पहिले गीता अभ्यासा. तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही. जगामध्ये तुम्हीच अजय असाल.
परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाने द्वारकेची रचना केली. काय सुंदर रचना, त्याचं वर्णन फार सुंदर आलेलं आहे. ती रचना झाल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या बाजूला बरं सुरक्षा इतकी आहे, भोवताल पाणी आहे. आजही जे द्वारका बेट ज्या ठिकाणी आपण पाहतो, बेट द्वारका म्हणतात, त्या ठिकाणी भोवताल पाणी आहे, जाऊ शकत नाही माणूस, जाऊ शकत नाही. काय डोकं असेल भगवंताचं, सुरक्षित बिलकुल. बरं ते आदिवासी लोक जे होते, ते जे कोळी लोक होते, त्यांच्याशी भगवंताने दोस्ती केलेली आहे. एवढं सोनं आणलं कुठून भगवंतानी? मध्य भारतातून. बरं काय चोरून आणलं, डाका टाकून आणलं नाही, मग भीक मागून आणलं नाही, व्यवहार केलेला आहे. व्यवहार काय व्यवहार केला? समुद्रामध्ये रत्न असतात, ते समुद्रातले रत्न भगवंतानं त्या लोकांकडून घेतलेले आहेत. आजही तुम्ही द्वारकेला गेलात तर तुम्हाला मोती, एका मोत्याची किंमत द्वारकेमध्ये 10 रुपये. किती किती? 10 रुपयाला एक मोती, खरा मोती, खोटा नव्हे. त्याला छिद्र पाडलेलं नसतं, एवढंच खरा मोती 10 रुपयाला मिळतो आजही. तोच मोती तुम्ही इथं जर आणलात आणि त्याची किंमत जर नाशिकला विचारली तर तो जेवरी सांगतो नाशिकचा, याची किंमत कमीत कमी 1000 रुपये आहे. 10 रुपयाचा मोती इकडे 1000 रुपयाला विकला जातो. हे धन आहे भगवंतानी त्या लोकांकडून. शिंपल्यामधले ते लोक जाणारे, मासे पकडणारे शिंपलेही आणतात, त्याच्यातून मोती काढतात आणि ते विकतात. तिथं किती किती भावात विकणार आहे? भरपूर मोती, मोतीच मोती, मोतीच मोती. आजही गुजरात श्रीमंत आहे, त्याही काळात गुजरात श्रीमंत होतं. एका इंग्रज अधिकाऱ्याने काही गुजरातचा इतिहास लिहिला आणि तो लिहित असताना तो म्हणतो, एकाला मी विचारलं की तुमच्याकडे सोन्याचे पैसे किती आहेत? तर त्याने सांगितलं पैसे मोजले नाही बा. मोजले नाही म्हणजे नाही मोजले. मग कसे मोजावं लागतील? तर मापानं मोजावं लागतील, 1 2 3 नाही, माप. पायली भर म्हणा किंवा शेर भर म्हणा, काय असेल ते माप, त्या मापानं मोजावं लागतील. तर मापानं मोजल्या जायचे सोन्याचे नाणे. एवढा श्रीमंत भारत होता, लक्षात घ्या. कशामुळे? ध्येय, उद्देश, धर्म ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. आज आपल्याला ते दिसत नाही. ज्याचा ध्येय, उद्देश, धर्म बुडाला, त्यांचे राज्याच्या राज्य उलटून गेले. रावणाचं ध्येय, उद्देश, धर्म बुडाला, राज्य नष्ट झालं. कौरवांचं ध्येय, उद्देश, धर्म बुडाला, राज्य नष्ट झालं. लक्षात घ्या. राहत नाही, कोणाचंच राहत नाही. भगवान गोपाल कृष्णाची आता दोन्ही उपवर झालेले आहेत, मोठे झालेले आहेत. देवकीनं असं म्हटलं, बलरामाचं लग्न करावं. रेवांतक नावाचा राजा होता, त्याची मुलगी रेवांतकी त्रेता युगामध्ये, आदल्या युगामध्ये फार उंच असल्यामुळे तक्रार करण्यासाठी रेवांतक